शहरातील रिंगरोडवरील पंचरत्न टॉवर, जेडीसीसी बँकेसमोर असलेल्या नूतन व प्रशस्त अशा हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या भव्य शोरूमचे नव्या वास्तूत स्थलांतर व शुभारंभ सोहळा आज सोमवार रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दिमाखात पार पडला। या दिमाखदार सोहळ्यास शहरासह राज्यातील राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन, उद्योजक अशोकभाऊ जैन, नयनताराजी बाफना, आमदार राजूमामा भोळे, भागवतजी भंगाळे, भरतदादा अमळकर, गोसेवक अजय ललवाणी यांच्यासह बाफना परिवाराचे ज्येष्ठ व मार्गदर्शक कस्तुरचंदजी बाफना आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती। सर्वांच्या साक्षीने समाजचिंतामणी सुरेशदादा जैन व कस्तुरचंदजी बाफना यांनी फीत उघडून हाऊस ऑफ ज्वेल्स या नव्या वास्तूचे उद्घाटन केले। हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाजच्या शुभारंभ सोहळा निमित्ताने सप्टेंबर 22 ते 2 ऑक्टोबर विजयादशमी दरम्यान विशेष उद्घाटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांवरील मजुरीत ₹20,000 पर्यंतची भव्य सूट देण्यात आली आहे। ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बाफना परिवारातील सुनील कस्तुरचंदजी बाफना, अभिषेक सुनीलजी बाफना व ऋषभ सुनीलजी बाफना यांनी केले आहे। संदीपाल वानखेडे, जनसंवाद लाईव्ह, जळगाव। गोल्ड नगरीमध्ये एक आणखीन हाऊस ऑफ ज्वेल्सची भर पडून आणि जळगावला आणखीन समृद्ध करण्याच्या संदर्भात बाफनाज फॅमिलीने पुढचं पाऊल जे उचललं आहे, मगाशी जवळजवळ 15-20 मिनिटापासून आम्ही बघतो आहोत। फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, गोल्डचं वेगळं, ज्वेलरीचं वेगळं, असं वेगळं जे गिराईकांना हवं आहे आणि चांगल्या कलाकुसरीचं अतिशय सुंदर बारीक काम केलेल्या अशा वस्तू या संबंध शोरूममध्ये जे ठेवल्या आहेत आणि ही संबंध नवीन पिढी ज्या पद्धतीने करते, मला तर ABCD समजत नाही सोन्या चांदीच्या संदर्भातलं, परंतु या मंडळींनी ज्या पद्धतीने हे उत्कृष्ट काम केलं आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। या मुलांनी अतिशय चांगलं काम केलं आहे, अशी त्यांची प्रगती होत राहो असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि यांना शुभेच्छा व्यक्त करतो। मला असं वाटतं की आमच्यासारख्याच महाराष्ट्रभर किंवा देशभर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने ज्या मागच्या अनेक वर्षात फिरण्याचा योग आला, तेव्हा लोक विचारतात की हे जलगाव किधर आहे। हळूहळू ते विचारायला लागले की जलगाव यानी वो सुवर्ण नगरी आणि वही जलगाव क्या, म्हणजे हैदराबादपासून चेन्नईपासून जयपूरपर्यंत लोकांना आता जळगावची सुवर्णनगरी म्हणून ओळख झाल्याची मागच्या विशेषतः 10 वर्षात खूप वेळा अनुभूती आली। आणि ही अनुभूती आल्यानंतर ज्या पद्धतीने मागच्या 10 वर्षामध्ये जळगावचं गोल्ड मार्केट डेव्हलप होत आहे, कॉम्पिटिटिव्ह होत आहे, व्हरायटी येते आहे, मला असं वाटतं की हा केवळ जळगाव जिल्ह्यातल्या, धुळे जिल्ह्यातल्या, नंदुरबार जिल्ह्यातल्या लोकांसाठीची व्यवस्था नसून देशभरातल्या लोकांना जळगावमध्ये त्यांचा फुटफॉल यावा, त्यातून इथे एक मार्केटिंगची हॅबिट लोकांना निर्माण व्हावी, इथल्या अर्थव्यवस्थेला यातून सपोर्ट व्हावा, अशा पद्धतीचं हे सुवर्णनगरीचं काम करण्यासाठी आज हाऊस ऑफ ज्वेल्सच्या एका नव्या दालनाची यात भर पडलेली आहे। आदरणीय कस्तुरचंदजी बाफना, सुनील बाफना, अभिषेक बाफना, ज्यांना या विषयाचा मागच्या अनेक पिढ्यांपासून अनुभव आहे, ज्यांच्या मागे विश्वासाची परंपरा आहे, अशी मंडळी या सगळ्याच्यात उतरली आहे। मला असं वाटतं की केवळ या दालनाला यातून शुभेच्छा देताना याचीच भरभराट होईल असं नाही, जळगाव नगरीच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होईल आणि सुवर्णनगरीचं हे नाव देशपातळीवर अधिक उंच जाईल, अशा शुभेच्छांसह धन्यवाद। हाऊस ऑफ ज्वेल्स यांनी काही वर्षापूर्वी याच रिंग रोडवर छोट्या वास्तूमध्ये प्रवेश केला होता आणि तिथे त्यांनी याचं कामही सुरू केलं होतं आणि त्या काम करत असताना ग्राहकांच्या पसंतीला ते सगळे उतरले आणि त्याच्यातूनच ह्या भव्य वास्तूची निर्मिती आज तिथे झालेली आहे। आणि या वास्तूमध्ये पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला सोनं असेल, हिरे असतील, दुसरे सगळे स्टोन असतील, याच्या माध्यमातून त्यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार किंवा भारतवर्षातील कोणत्याही भागातून येणाऱ्या ग्राहकांसाठी खूप वेगळ्या पद्धतीने इथे सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लोकांना किंवा ग्राहकांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी त्यांना दाखवू शकतील असं बाफना परिवाराने हे खूप उत्कृष्ट दालन आपल्या सगळ्यांसाठी इथे आणलेलं आहे।
त्यांना यश मिळत आलेलं आहे आणि ते यश आता हिमालयाच्या उंचीपर्यंत जावं ही सदिच्छा आणि हे सगळे मोठ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. त्याच्या माध्यमातून हे हाऊस ऑफ ज्वेल्स खूप मोठी उंची इथे गाठेल ही मला खात्री आहे, शाश्वती आहे. आणि कस्तुरंजी बाफना आणि त्यांच्या परिवाराने ह्या सगळ्या याच्यासाठी ग्राहकांच्या सेवेत वेगवेगळ्या पद्धतीने इथे आमच्यासमोर त्यांनी सगळं आम्हाला सगळं सांगितलं आणि कुठेही नाही बघितलं अशा खूप गोष्टी इथे आम्हाला बघायला मिळाल्या. माझ्यातर्फे आणि जैन परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. 4 वर्ष अगोदर एक छोटासा शोरूम, किरायाचं शोरूम आम्ही आमच्या व्यवसाय चालू केला होता हाऊस ऑफ ज्वेल्स म्हणून. 4 वर्षामध्ये दोघे मुलांनी फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा होती की तुम्ही अजून मोठं आणि सोनं चालू करा. तो त्या हिशोबाने सोन्याचा व्यवसाय चालू केला. स्वर्णनगरीचा आपले किती म्हणजे भरपूर वर्षापासून स्वर्णनगरी जळगाव स्वर्णनगरी म्हणून ओळखलं जातं. तर आणि बाफना परिवारचं नाव तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की बाफना परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार. त्या हिशोबाने आपल्याकडे व्यवहार होणार आहे आणि एवढी मी 100% ग्राहकाला गॅरंटी देतो. त्याच्यात कुठे काहीच तळात जाऊ देणार नाही. आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगलं कलेक्शन आणायचं. आणि ही जे आपण ज्वेल लाऊंज पाहत आहे ही कन्सेप्ट कुठे जळगावला कुठेच नाही आहे, फक्त आपण चालू केलं. लोकांना असं वाटतं की प्रायव्हसी पाहिजे थोडंसं खरेदी करताना, एकदम शर्माचे समोर नाही, तसं शांतता आणि व्यवस्थित बघितला आला पाहिजे. त्या हिशोबाने मग ज्वेलर्स चालू केला. आणि जळगावला काहीच हरकत नाही, म्हणजे स्वर्ण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे. इकडच्या लोकांचा ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला, विश्वास फार चांगला आहे. मराठी लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करतात आणि त्या हिशोबाने जळगावला व्यवहार होतो. हमारा नए शोरूम की शुरुआत हुई हाउस ऑफ ज्वेल्स बाफना. 4 साल पहले हमने सिल्वर और जेमस्टोन्स के काम से शुरुआत की थी. रिंग रोड पे ही थे. हमको जो प्रतिसाद मिला, जो प्यार मिला आप सभी से, वो हमको बहुत अच्छा लगा और उससे हमारी हिम्मत बढ़ी कि हम गोल्ड ज्वेलरी में आए. लोगों का एक बहुत बड़ा डिमांड था कि रिंग रोड पे आप बाफना नाम का एक गोल्ड का शोरूम लाइए, जो जिससे लोगों को बहुत आसान रहेगा. जो भरोसा मार्केट में मिलता है वो भरोसा उनको रिंग रोड पे भी चाहिए था. रिंग रोड एक अलग मार्केट बन चुका है अपने आप में, जहाँ पर लोग बाहर गांव के शहर के लोग आते हैं और एक आराम से एन्जॉयबल एक्सपीरियंस साथ में काम करते हैं. और हाउस ऑफ ज्वेल्स की जो वैरायटी रही है, चाहे वो सिल्वर में हो, जेमस्टोन्स में हो या डायमंड ज्वेलरी में रहे, लोगों को पसंद आई है. और वही वैरायटी की सोच रख के हम आज गोल्ड में भी उतरे हैं. आपको वैरायटी, सर्विस और पर्सनल इंटरेक्शन का पूरा भरोसा हम आपको देते हैं. इसके आप निश्चिंत रहिएगा.